नमस्कार. आज आपण प्रोग्रामिंगच्या जगात पहिलं पाऊल टाकणार आहोत. आणि हो, कोडिंगची जी काही भीती वाटते ना, ती कायमची घालवण्यासाठी एका खूप सोप्या आणि मजेशीर मार्गाबद्दल जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. बरं, अनेकांना असं वाटतं की कोडिंग म्हणजे काहीतरी खूपच अवघड असतं, त्यासाठी विशेष हुशारी किंवा गणिताची आवडच लागते. खरं तर ही एक खूप सामान्य भीती आहे, पण आज हे चित्र आपण पूर्णपणे बदलणार आहोत. आणि यावरचा उपाय काय आहे? तर तो आहे स्क्रॅच. स्क्रॅच हे एक असं जबरदस्त साधन आहे जे कोडिंगला एखाद्या खेळासारखं सोपं आणि एकदम आकर्षक बनवतं. म्हणजे इथे किचकट कोड लिहिण्याची अजिबात गरजच नाहीये. पण स्क्रॅच नक्की इतकं वेगळं आणि खास का आहे? चला, या पहिल्या भागात आपण त्याचीच ओळख करून घेऊया. तर बघा, स्क्रॅचचं मूळ तत्वज्ञान खूपच साधं आहे. ही एक व्हिज्युअल प्रोग्रामिंग भाषा आहे. आता याचा अर्थ काय? तर इथे कोड लिहिण्याऐवजी आपल्याला फक्त रंगीबेरंगी ब्लॉक्स एकमेकांना जोडायचे आहेत, अगदी आपण जशी एखादी माळ होतो ना तसंच काहीसं. आणि विचार करा, या इतक्या सोप्या पद्धतीने काय काय बनवता येतं? अरे वा, स्वतःचे गेम्स, मजेदार ॲनिमेशन्स आणि अगदी आपल्या कल्पना विश्वातल्या गोष्टीसुद्धा तयार करता येतात. म्हणजे इथे फक्त आणि फक्त आपल्या कल्पनाशक्तीला वाव आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? हे सुरू करण्यासाठी आपल्याला कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड किंवा इन्स्टॉल करायची गरज नाही. फक्त scratch.mit.edu या वेबसाईटवर जायचं आणि थेट कामाला सुरुवात करायची. किती सोपं आहे नाही का? बरं, वेबसाईटवर पोहोचल्यावर आपल्यासमोर एक नवीन कामाची जागा दिसेल. चला तर मग या दुसऱ्या भागात स्क्रॅचच्या मुख्य भागांची ओळख करून घेऊया. इथे मुख्य 4 भाग आहेत. सगळ्यात पहिला स्टेज. हा आहे आपला मोठा पडदा, जिथे सगळी ॲक्शन घडणार आहे. मग आहे स्प्राइट. हे आहे आपल्या कथेचं पात्र, म्हणजे जसं की हे मांजर. त्यानंतर येते ब्लॉक पॅलेट. ही तर एक जादूची पेटीच आहे, जिथे सगळे कोडिंग ब्लॉक्स आपल्याला मिळतील. आणि शेवटी कोड एरिया. ही आहे ती रिकामी जागा, जिथे आपण हे ब्लॉक्स जोडून आपल्या सूचना तयार करणार आहोत. ठीक आहे, तर आता तो क्षण आलेला आहे जिथे आपण आपला पहिला वहिला कोड तयार करणार आहोत. मग तयार आहात? चला तर मग पहिले पाऊल टाकूया. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पिवळ्या इव्हेंट्स विभागातून जेव्हा हिरवा झेंडा क्लिक केला जाईल, हा ब्लॉक उचलून कोड एरियामध्ये ठेवा. झालं? आता निळ्या मोशन विभागातून 10 पावले पुढे जा. हा ब्लॉक घ्या आणि तो पहिल्या ब्लॉकच्या अगदी खाली जोडा. बस, आता फक्त स्टेजच्या वरचा हिरवा झेंडा क्लिक करायचा आहे. आणि हे बघा, मांजर पुढे सरकलं. वा, अभिनंदन, आपला पहिला प्रोग्राम यशस्वीपणे तयार झाला आहे. हा जरी एक छोटासा विजय असला ना, तरी कोडिंगच्या प्रवासातली ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची सुरुवात आहे. तर आज बरंच काही नवीन शिकायला मिळालं. मग आता पुढे काय करायचं? पण त्याआधी आजच्या पहिल्या दिवसाचं आपलं ध्येय काय होतं आणि ते आपण कसं पूर्ण केलं यावर एक छोटीशी नजर टाकूया. तर आज आपण काय काय केलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रॅचची वेबसाईट उघडली, ब्लॉक्स कसे जोडायचे हे शिकलो आणि एका स्प्राइटला हालचाल करायला लावली. म्हणजेच पहिल्या दिवसाचं ध्येय आपण यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. आज आपण फक्त एक पाऊल पुढे टाकलं आहे, पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे स्प्राइट यापुढे कोणती गोष्ट सांगेल, ते उडी मारेल की नाचेल, इथे फक्त आणि फक्त कल्पनाशक्तीला वाव आहे. आणि हा जो मजेशीर प्रवास आहे ना, तो इथूनच सुरू होतो.